सर्व शिक्षक बांधवांना आणि डीएड बीएड धारक विद्यार्थ्यांना नमस्कार. पुन्हा एकदा आपलं ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शासनाने आता सर्व शिक्षकांना जे सेवेत कार्यरत आहेत त्यांना आणि जे डीएड बीएड धारक विद्यार्थी ज्यांना शासन सेवेत यायचे किंवा शिक्षक या पेशामध्ये त्यांना नोकरी करायची त्यांच्यासाठी तर ती अटच आहे की त्याची टीईटी पास असायला हवी. परंतु शासनाने किंवा कोर्टाने असा कठोर निर्णय दिलेला आहे की प्रत्येक शिक्षकाची टीईटी पास असायलाच हवी, अन्यथा त्याची काय पदोन्नती रोखण्याचे संकेत दिलेले आहेत आणि होऊ शकते भविष्यात ते वेतनवाढ रोखण्याचे सुद्धा संकेत देऊ शकतात. तर या रडगडणं म्हणजे प्रत्येक समस्येवर रडण्यापेक्षा पर्याय काय, तर समस्येला तोंड द्या आणि ते समोरचा. मग शासनाने याच्यावर सुवर्ण संधी म्हणून काय केलं, तर वर्षातून 2 वेळा ही परीक्षा ठेवलेली आता. अर्थातच ती एक वेळ होत जाईल तुमची डिसेंबरच्या आसपासून, दुसरी होईल ती जून जुलै मध्ये. तर मित्रांनो, येणारी परीक्षा ही जून जुलै मध्ये होणार आहे याचे शासनाने स्पष्ट संकेत दिलेले आहेत. तर यापूर्वी आता आपल्याकडे महिने किती आहेत, तर मार्च, एप्रिल, मे आणि 15 जूनच्या आसपास होईल, तर 3.5 महिने पकडूया. या 3.5 महिन्यामध्ये योग्य प्रकारे अभ्यास कसा करायचा, तर मित्रांनो 3.5 महिने माझं मत आहे की 2 महिन्यात तुम्ही चांगल्या प्रकारे टीईटी पास होऊ शकता. का, तर तुम्हाला इथे मेरिट काढायचं नाही, तुम्हाला फक्त पासिंग व्हायचं आहे. फक्त 150 पैकी किती, तर फार तर तुम्हाला फक्त आणि फक्त 90 मार्क्स घ्यायचे आहेत. 90 मार्क तुलनेने घेणे फार सोपं आहे. त्यातले कुठलेही 3 विषय जर तुमचे हँड असले तर माझा प्रिफरन्स राहील मराठी, यस 25च्या वर मार्क्स पाहिजेत, इंग्लिश 20च्या वर आणि मॅथ रिझनिंग पकड, म्हणजे रिझनिंगचे प्रश्न तुलनेने कमी असतात परंतु यस ते मस्ट आहेत. मॅथ रिझनिंग भूमिती म्हणा त्याला, त्याच्यात 20च्या वर 20 त्रिक 60 आणि 65 प्रश्नाच्या तुम्हाला कट टू कट पाहिजेत. निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामुळे मायनस येण्याचा प्रश्न आहे. आता तुम्हाला पास व्हायला फक्त 15 मार्क्स पाहिजेत, जे की तुम्हाला तिकडे 60 प्रश्न आहेत. कुठले, समाजशास्त्राचे 30 आहेत आणि बालमानसशास्त्राचे 30 आहेत. या 60 पैकी तुमच्या आरामात 20-25 प्रश्न येऊन जातात. मित्रांनो, याच्यासाठी काय करायचं, तर जे कार्यरत शिक्षक वर्ग आहे किंवा डीएड बीएड धारक विद्यार्थी जरी असतील तर ते वेगवेगळ्या कोचिंग मध्ये म्हणा किंवा शिक्षक या पेशामध्ये ते गुंतलेले. तर त्यांनी काय करायचं, सकाळी 1 तास आणि सायंकाळी 2 तास, एवढा 3 तास जर अभ्यासाचं जर तुम्ही प्रॉपरली पास होऊ शकता. त्यानंतर काय करायचं, तर तुमच्या शॉर्ट नोट्स असायला पाहिजे, जसं की वाचन आहे म्हणा किंवा वेगवेगळे पाठांतराचा भाग आहे, तर त्याच्या तुमच्या शॉर्ट नोट्स असायला पाहिजे, जेणेकरून त्या तुम्हाला वर्किंग प्लेसमध्ये वर्किंग आवर मध्ये सुद्धा तुम्ही ते अदनमधनं बघून घेऊ शकता. तर बराचसा म्हटल्यापेक्षा 30% पोर्शन हा पाठांतरावरून बने, परंतु त्या पाठांतरासाठी तुम्हाला योग्य कृत्या पाहिजेत, वेगवेगळ्या नोट्स पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं आहे की झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, जेणेकरून ते प्रश्न रिपीट झाल्यानंतर आपला कुठलाही मार्क्स जायला नको. त्याच्या नोट्स देणे म्हणा, वेगवेगळे लेक्चर्स मध्ये जास्तीत जास्त अभ्यासक्रम कमीत कमी वेळात कसा टॅकल करता येईल, त्याचा कारण असं आहे की कुणाकडे सध्या वेळ नाही. आपल्याला काय व्हायचं, इथे फक्त पास व्हायचंय, कुठल्या मेरिट लिस्ट मध्ये यायचं नाही. त्याच्यामुळे माझा उद्देश काय आहे की मी कुठल्या तरी मार्गाने पास व्हायला पाहिजे. योग्य मार्ग कोणता आहे, मग भरपूर 12-12 तास अभ्यास करायचा, त्याच्यात वेळ वाया घालायचा आणि काय तर 90, 95, 100 मार्क्स घ्यायचे आणि तोही विद्यार्थी पास होणार आणि 2-3 तास अभ्यास करून सुद्धा तोही विद्यार्थी पासच होणार. तर 2-3 तास अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला मग तोच अभ्यासक्रम जो हा भंपकपणा करतो, मोठमोठे ग्रंथ आणून ठेवतो आणि तो वाचत बसतो, टीईटीला असला फालतूपणा करण्याची काहीही गरज नाही. एकदम शॉर्ट बट स्वीट मध्ये अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्या योग्य प्रकारचे नोट्स तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तो अभ्यास होऊ शकतो. अन्यथा तुम्ही भापट पसारा वाचत बसता. तर जुन्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण व्हायला पाहिजे, जे की आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला डे टू डे होतं. झालेल्या जो आपण पोर्शन शिकवतो का, तो असा पोर्शन शिकवतो किंवा मार्गदर्शन देतो की तुलनेने त्याच्यावर परीक्षा पेपर सेटरचा जास्तीत जास्त भर असतो आणि त्याच्यावर मग आलेले प्रश्न आपण घेतो, जेणेकरून मग काय आपल्याला आवाक येऊन जातो आणि प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आपला गोंधळ उडत नाही. तर मित्रांनो, कंटिन्यू मार्गदर्शन घेण्यासाठी कृपया आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास यश मिळवा. हमखास यशासाठी म्हणतो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तर ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल नोकरी लागण्यासाठी, तर त्याच्यामध्ये कोणी 100% हमी देत नाही, परंतु टीईटी याच्यामध्ये हमी नक्की देता येतं. का, तरी मेरिट मध्ये यायचं नाही, इथे फक्त पासिंग पर्यंत जायचं आपल्याला, फक्त आणि फक्त 90 मार्क घ्यायचे 150 पैकी. तरी पुण्याच्या एकदा सर्व मित्रांना विनंती आहे की आपला जो रिझल्ट आहे का, तो आहे ना 80च्या आसपास जाऊन अटकतो, 75, 70, 80च्या आसपास जाऊन. तर मित्रांनो, फक्त 10-15 मार्क्सची तयारी करायची, परंतु ती तयारी करण्यासाठी वर्षानुवर्ष आपण 1, 2, 3 वर्ष वाया घालतो. सबब या 3 महिन्यात जर तुम्हाला हमखास यश पाहिजे असेल तर कृपया आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला मार्गदर्शनपर सत्रामध्ये जॉईन व्हा. इथेच थांबतो. धन्यवाद.